अंजली दमानिया यांनी आजपर्यंत जे काही आरोप केले त्यातला एकही आरोप अजिबात सिद्ध झाला नाही. तो सिद्ध होऊ शकत नाही. त्या धादांत खोट्या बोलतायत. त्याच्यानंतर राज्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलंय की नॅनो खतांसह सर्व कृषी साहित्याची खरेदी ही नियमानुसार मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेने झालेली आहे. नियमबाह्य कुठलंही काम त्यामध्ये झालेलं नाही. दमानिया ताईंना चर्चेत राहायची सवय असल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक हे सगळं घडून आणलेलं आहे. आणि आत्ताचं जे काम महत्वाचं आहे, कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजून का सापडत नाही, मस्साजोग प्रकरणामधला अ, तपास कुठपर्यंत आलाय, हे विषय महत्वाचे महाराष्ट्राच्या समोर असताना फक्त जाणीवपूर्वक तो विषयाला बगल देण्याकरता दमानिया ताईंनी म्हणजे स्वयंघोषित समाजसेविका यांनी त्या पद्धतीने आरोप केलेले आहेत. हे आरोप बिनबुडाचे आणि धादांत खोटे आहेत. आणि जर याच्यावर चौकशी समिती नेमण्यात आली तर याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मागही सुरेश धस यांनी असेच आरोप जिल्हा नियोजन बैठकीमध्ये बीडच्या अजितदादांसमोर केले होते. त्यानंतर त्रिसदस्यीय समिती अजितदादांनी नेमली. त्यामध्ये मागच्या 2 वर्षात जिल्हा नियोजन समितीचा निधी कुठं गेला, कुठं वळता गेला, याची शहानिशा होईल ना. आरोप करणं वेगळं असतं, फक्त काही लोकांना प्रसिद्धीची हाव असते आणि त्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी धादांत केलेले खोटारडे आरोप दमानिया मॅडम यांचे आहेत.